माझं नाव डॉक्टर अजिंक्य रामनाथ वैद्य. हॉस्पिटलचं नाव वैद्य दातांचा दवाखाना बदनापूर. सर नुकतंच तुमचं उद्घाटन झालेलं 1 महिन्यापूर्वी सर, काय सांगता सर? आपण जी संभाजीनगरला सुविधा भेटते तशी सुविधा आपण आपल्या बदनापूर शहरात तयार केलेली आहे. सर्व उत्तम प्रकारचे आणि ॲडव्हान्स एक्सरे मशीन वगैरे जे असतील ते सर्व आपण इक्विपमेंट डेंटल सगळे इन्स्ट्रुमेंट वगैरे एकदम क्वालिटीचे यूज केलेले आहे आणि प्रशस्त असं बनवलेलं आहे. ओपनिंगला कोण कोण आलं सर? ओपनिंगला आपले माननीय श्री आमदार कुचेसाहेब आले होते आणि सर्व नगरसेवक व कर्मचारी वर्ग सर्वजण आले होते व गावकरी मंडळी पण आले होते. सगळ्यांनी सहकार्य वगैरे छान केलं. सर थोडं हॉस्पिटलबद्दल डिटेल द्या. म्हणजे दाताची काळजी सगळं सांगा त्याच्यामध्ये थोडं डिटेल. दाताबद्दल ना. ओके सर, म्हणजे आपलं डेंटलचं आहे ना त्याच्या संदर्भात थोडी माहिती सांगा पूर्ण. काय काय कुठली इलाज होतात, काय काय इलाज होतात आपल्याकडे कुठले इलाज होतात? ओके. आपल्या इथे सर्वप्रथम म्हणजे दातांचे सर्व इलाज होतात, जसे की रूट कॅनल ट्रीटमेंट, दात स्वच्छ करणे, दाताला कीड लागली असेल तर सिमेंट भरून देणे, आणखी दाताला क्लिप लावणे, दात काढणे व शस्त्रक्रिया, इम्प्लांट, दंतोपचार सर्व प्रकारचे होतात. सर दात खराब होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? वेळेत 2 वेळेस ब्रश केला पाहिजे व चूळ भरली पाहिजे जेवणानंतर. आणि पेशंटला काय आव्हान करणार सर? मी पेशंटला सांगेल की सर्वांनी येऊन आपली दंत तपासणी करावी, योग्य दरात आपली दंत तपासणी होईल व सर्व सुविधांचा लाभ मिळेल. ब्रश कसली वापरली पाहिजे? ब्रश सॉफ्ट ब्रशचा यूज केला पाहिजे, मीडियम किंवा सॉफ्ट ब्रशचा. आणि ब्रशचा जो आहे तो म्हणजे जोरात न करता 2 मिनटं ब्रश केलं पाहिजे. ते झिगझॅग ब्रश चांगले असतात. हो, झिगझॅग. त्यांनी मग इंटरडेंटल पण काय म्हणतात सर्व स्वच्छ होऊन जातात. खाण्याच्या बाबतीत काय काय घालणं म्हणजे गोड पदार्थ जेवणासोबतच खायला पाहिजे, म्हणजे नंतरून मध्ये मध्ये खाणं टाळलं पाहिजे. आणि जास्त चिकट व फास्ट फूड वगैरे खाणं अवॉइड केलं पाहिजे. दाताची लाईफ वाढण्यासाठी काय करायला पाहिजे? दाताची लाईफ वाढण्यासाठी योग्य आहार आणि सकाळ ते संध्याकाळ 2 टाईम ब्रश आणि माउथवॉश वगैरे करायला पाहिजे व जीभ स्वच्छ ठेवायला पाहिजे. पेशंटला काय आव्हान असेल? पेशंटला एवढंच आव्हान आहे की त्यांनी गोड खाणं कमी करावं आणि तंबाखू गुटखा सेवन याचं कमी करावं. कारण आपल्या इकडे भारतात जास्त प्रमाण तंबाखू व गुटखा जास्त आहे व मुखरोग त्यांनी खूप जास्त होतो. भारतात सर्वात जास्त जर बघितलं तर मुखरोग सर्वात जास्त आहे. त्यामुळं मी सर्वांना आवाहन करेन की निरोगी राहा आणि तंबाखूचं सेवन करू नये. आपलं नाव, हॉस्पिटलचं नाव आणि पत्ता सर? माझं नाव डॉक्टर अजिंक्य रामनाथ वैद्य. हॉस्पिटलचं नाव आहे आपलं वैद्य दातांचा दवाखाना बदनापूर. मित्र, आपण आलेलो आहोत वैद्य दातांचा दवाखाना, वैद्य डेंटल क्लिनिक इम्प्लांट सेंटर, डॉक्टर अजिंक्य रामनाथ वैद्य. दातांसाठी